हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. आणि हो, लाईक केल्याबद्दल सुद्धा आभारी. किट्टोला भरभरून कमेंट आल्या. किट्टोचा डान्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. लॉंगमध्ये मी पूर्ण तुम्हाला शेअर करू शकत नव्हते म्हणून. काल काही आपल्याच यूट्यूबवाल्या ताईंच्या कमेंट होत्या की कॉपीराईट बसू नये म्हणून काय करायचं. तर बघा, काही सेकंद 11 सेकंदाच्या पुढे कुठलंही सॉन्ग चालत नाही. तुम्ही 11 सेकंद ठेवू शकता. त्याच्यानंतर जर पुढं कंटिन्यू ठेवायचं असेल तुम्हाला, तर तुमचं जिथून तुम्ही एडिटिंग करता तिथलं म्युझिक जे आहे ते टाकायचं. मी तुम्हाला बोलली होती ना की 1 दिवसाचा कार्यक्रम, पण माझे 2 ते 3 दिवस जाणार आवरण्यात सावरण्यात. तेच झालेलं होतं. वर तर काल सांगूच नका. ज्यावेळेला मी किट्टूला आवरायला घेतलं त्या दिवशी एक गोंधळ सांगते. एक पाहुण्या पण आलेल्या होत्या. त्या खाली वाट बघत बसलेल्या होत्या. मी किट्टूचं वर आवरत बसलेले. मी काही शेअर केलं नाही, कारण शक्यतो मी म्हणजे बऱ्यापैकी जे गरजेचं आहे किंवा ज्यांना वाटतं त्यांना शेअर करत असते. त्या वाट बघत बसलेल्या. ती जी आवरायची, हार्दिकने की त्यात काय गोंधळ केला. जे काय असेल, आता कानातले 2 आहेत, एक इकडं एक तिकडं, आणि तो आणि शोधण्यामध्ये गोंधळ. खूप गोंधळ झालता आणि पसारा तर भरपूर पडलेला होता. त्यामुळे आज म्हणलं की जे काय असेल ते ठेवून घ्यावं, कारण मला माहीतच असतं कोणताही छोटा कार्यक्रम हो मोठा हो, किट्टोचा बरं का, किंवा काही असू दे, कुठं जाणं असू दे येणं असू दे. मध्ये पण कॅम्पला गेली, 2-2 बॅगा भरून घेऊन गेली. आल्यानंतर ती आणि पुन्हा ट्रिपला गेली, आल्यानंतर ती आणि आता पण तेच होतं. तुम्हाला खरं सांगू, घर आवरणं खूप अवघड आहे, विस्कटणं खूप सोपं आहे. अगदी तुमच्याकडे 15 मिनटात तुम्ही सगळ्या घराचा कायापालट बदलून टाकू शकता विस्कटून. पण तुम्हाला आवरायचं म्हणलं तर तुम्हाला अखंड दिवस द्यावा लागतो. आणि माझं तेच झालेलं होतं. मी व्यवस्थित माझं घर जिथल्या तिथं असेल तर मला बरं वाटतं. अन्यथा एक घ्यायचं, ती दुसरं कोंबायचं. कोंबाकोंबी तर माझ्या घरात तुम्हाला बघायलासुद्धा मिळणार नाही. कपाटाच्या बाहेर असू दे किंवा आतमध्ये असू दे. मला कमेंट होते की तुझ्यासारखं कपाट आमचं राहत नाही. आमचं कपाट उघडलं की सगळं अंगावरती येतं. माझ्या घरात ज्या दिवशी ते दृश्य असेल ना, त्या दिवशी माझा पारा जो आहे तो खूप चढतो. खूप म्हणजे खूप चढतो. कारण मला असं ओढायचं, पुन्हा ते कोंबायचं, ह्या गोष्टी आवडत नाहीत. आत असो बाहेर असो, सगळं घर जे आहे ते व्यवस्थित लागतं. आणि ह्या गोष्टीचा घरातल्यांना खूप त्रास होतो. पण तुम्हाला सांगू, घरातल्यांना त्रास होऊ दे झाला तर, पण एखादा व्यक्ती बाहेरून आला किंवा कुणी असू दे, घरात काहीही असू दे, अस्तव्यस्त, गबाळ, घाण, नावं पहिला त्या घरातल्या बाईला ठेवली जातात. या लोकांचं काही जात नाही, ना मुलांचं ना नवऱ्यांचं, किंवा इतर कोणी जरी घरात असतील तरी त्यांचं काही जात नाही. जातं फक्त आपल्याला. बोल हे आपल्याला येतात, किंवा घरात बाई असून ही अवस्था आहे. त्यामुळे कोणाला काय वाटतं, कोणाला काय नाही, आपण टेन्शन घ्यायचं नाही. माझं तर तोंड सुरूच असतेच. पोरं आली म्हणलं की तोंड सुरू असतं. पोरं गेल्यानंतर तोंड बंद असतं. मग मी माझ्या माझ्या नादात काम करत असते. ते करावंच लागतं, कारण आपणच आपलं घर ठेवलं व्यवस्थित तर ठीक आहे. नाहीतर मग दुसरी बोलायला तयारच आहे. तर दुसरी राहू दे. आपलं आपलं म्हणतात ना की आपलं जेवढं चांगलं असेल, पॉझिटिव्ह असेल, तेवढं आपलं पण माइंड छान राहतं. असो, आज ना मी पूर्ण गाद्या ज्या आहेत ते व्हॅक्यूम करून घेणार आहे. माझ्याकडे गादीचा व्हॅक्यूम क्लीनर आहे, पण म्हटलं आता ऑलरेडी हा काढलेला आहे, हा झोप्याला खूप बेस्ट आहे. आणि बघा, आता माझ्या ज्या गाद्या आहेत ना, या गाद्यांना मी ऊन दाखवू शकत नाही. म्हणजे तसं नेऊ शकते. ही गादी ना फोल्ड होते ना काही होते. ही गादी स्ट्रेटमध्येच बाहेर काढावी लागते आणि स्ट्रेटमधूनच वरती घेऊन जावी लागेल किंवा घराच्या बाहेर काढावी लागेल. आणि ते काढणं म्हणजे खूप अवघड. या गाद्या आणताना आहे ना 3-3 माणसं लागलेले आहेत. तेवढ्या जड गाद्या आहेत. पण माझा जर रिव्ह्यू गादीबद्दल द्यायचा झाला तर तुम्हाला एक मी सांगेन की हार्ड गाद्या ज्या असतात ना, शक्यतो त्या टाळा. आम्हाला आता सवय झाली आहे 2 वर्षात गादीवर झोपण्याची. सुरुवातीला आम्ही गादीवर झोपत होतो, आम्हाला झोप येत नव्हती, कोणालाच येत नव्हती. बेचैनी व्हायची. आणि आता अशी कंडिशन आहे की गावाकडे जाऊ दे, कुठेही जाऊ दे, खाली जमीन रुतते, गादी पाहिजेल असं वाटतं. पण या गाद्यांचा एक प्रॉब्लेम असा झाला आहे की खूप राट आहेत. राट म्हणजे असं बसल्यानंतर थोडंसं खाली जायला पाहिजे ना, जसं आता सोप्यावर कसं मस्त वाटतं, कारण बसल्यानंतर थोडंसं खाली जातं किंवा ते अंगाबरोबर राहतं. आणि त्या गाद्या एकदम स्ट्रेट राहतात. त्यामुळे ना आपलं मान, पाठ वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अशा अंतराळी राहतात. आणि याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्रास होतो, किंवा हाडांचं दुखणं म्हणा, किंवा हे जे मणक्याची दुखणी वगैरे जे काय काय निघतात ना, सर्रास झोपण्यामुळे होतं. कारण आपण काम किती करतो बाबा, 8 तास काम करतो बरोबर, तर आपण तेवढंच 8 तास झोपतो. त्यामुळे आपलं अंथरूण खूप महत्त्वाचं येतं. आणि आम्हाला आता सवय झाली आहे, पण सुरुवातीला आम्हाला खूप अंगदुखी वगैरे झाली. आता काय नाही, आता या सवय झाली, त्यामुळे आता अंग दुखत नाही काही. आता आमची चूक कुठं झाली सांगते.
मी आणि दादानं आम्ही दोघंच गेलतो, गाद्या बनवून घेतल्या, ते जसं पाहिजे तसं सगळं आम्ही म्हणजे वापरलं, सगळंही करून घेतलं आम्ही. फक्त प्रॉब्लेम एक झाला की वरच्या साईडला ना थोडासा आम्ही जो मऊ स्पंज असतो बसल्यानंतर वर खाली जे होतं ना, काय म्हणतात त्याला आता माझ्या लक्षात पण नाही आहे, ते थोडंसं वरती एक्स्ट्रा टाकायला पाहिजे होतं. त्यामुळे काय झालं असतं की थोडंसं म्हणजे एक मऊपणा आला असता. तुम्हाला जर सांगेन तुम्ही बनवून घेत असाल तर ते जरूर सजेस्ट. फायनली आज आलेला आहे आपल्या मशीनला मुहूर्त. आत्तापर्यंत काय व्हायचं सांगते, त्यांचा कॉल यायचा आणि आम्ही आमच्या वेळेनुसार, कारण माझं असं म्हणणं असायचं दादाला की बाबा सोमवारचा दिवस जो असतो ना त्या दिवशी घ्या, कारण मला माझं रुटीन पडलेलं असतं आणि त्या दिवशी त्यांना आणि ते कोण बघत बसा की बाबा ते रिपेरी कसे करतात काय करतात, म्हणून मी ढकलत होते सोमवारच्या हिशोबानं. पण कधी लाईट असायची, कधी लाईटच जायची, मग लाईट गेल्यानंतर ते कसं म्हणजे रिपेरी करणार याच्यामध्येच गेलेलं होतं. आता म्हणलं रसिका वगैरे आहे घरात आणि माझा एक स्वभाव सांगते, आता तुम्ही याला चुकीचं म्हणा किंवा बरोबर म्हणा मला माहीत नाही आहे, पण माझा एक स्वभाव आहे की आपल्या घरात जर कोणी माणूस असेल, म्हणजे घरामध्ये दादा असू दे किंवा कोणी असू दे, अजून एखादा माणूस, त्यावेळेला कोणी आपल्या घरी रिपेरीला येऊ दे किंवा कुठल्याही कामाला येऊ दे, मला थोडंसं कम्फर्टेबल वाटतं. का कोणास ठाऊक माझ्या स्वभावामध्येच हे आहे पहिल्यापासून. जर घरात कोणी नसेल तर कोणीही जर आलं रिपेरीला वगैरे तर मी खूप म्हणजे असं अनकम्फर्टेबल समजते. त्यामुळे शक्यतो मी त्या गोष्टी अवॉइड करते. आणि आता तुम्हाला वाटेल की बाबा कुठल्या जगात राहतात, काय राहतात, पण आहे आता स्वभावाचं काय करायचं. घेऊन जा बघू, जा बघू घेऊन घेऊन जा. नर्सरी झाली. अरे LKG तुम्ही नर्सरीला काढलं? नाही नाही, शपथ नाही, डायरेक्ट LKG. डायरेक्ट मग शाळा अभ्यास, शाळा अभ्यास, वाट लावली आहे अर्जुन. अरे कुठलं कशा काढल्या तारा या, बघ बघ रसिका बसतंय का. नाटकी आहे ना ले. बी फॉर बॉल. तर आता ते दादा आलेले होते, त्यांनी मला मशीनमधला वरचा जो पार्ट, जसं आपण म्हणतो आपल्या डोक्याचा मेंदू म्हणायला हरकत नाही आहे, तसं त्या मशीनचा मेंदू तुम्हाला दाखवते मी शॉक झाले की एवढ्या मशीनीवरती हे कोणी केलं असेल आणि वॉशिंग मशीनचं खॅट काढलं असेल कोणी बघा. तर हे बघा यात काय समजायचं कुठलं कुठं कसं, मी पहिल्यांदा बघितलेलं आहे बरं का हे वरचं टॉप एरिया. वरती ना मला असं एक दगडासारखं दिसलं. मी त्यांना विचारलं हे दगडासारखं आहे, हात लावू का न लावू, कारण भीती वाटत होती ना गरम वगैरे आहे का. तर ते बहुतेक व्हायब्रेट होऊ नये, जास्त मशीन हालू नये म्हणून केले का, ही काय कशासाठी आहे काय देव जाणे. दुसरी गोष्ट मला ना इथं आतमध्ये दिसलं उंदराने ना बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये, कापडांच्या चिंध्या वगैरे, कारण तिकडच्या घरामध्ये ना मशीनमध्ये उंदीर गेलेला. मी गावी गेले होते ना सुट्टीला, त्यावेळेला पाईपमधून डायरेक्ट तो मशीनमध्ये होता. तर पाणी घेण्याची जी जागा असते हे बघू शकता, इथून ना पाणी घेतलं जातं. तर तिथे ना एक उडलेलं आहे असं काहीतरी म्हणत होतं, त्याचं काय आहे काय नाव मला माहीत नाही आहे. बरं, याला चार्जेस सुरुवातीला आम्हाला ना सर्व्हिस चार्जेस पकडून आम्हाला 2,500 सांगितलेले होते. आम्ही म्हटलं थोडंसं कमी करा. मग त्यांनी कमी करत करत 1,800 रुपयाला आम्हाला ते हे म्हणजे पे करून आम्ही ते काम करून घेतलं. त्याच्यामध्ये तो पार्ट आणि त्यांची जवळजवळ 850 रुपये सर्व्हिस फी आहे. आता सर्व्हिस फी माझ्या मते कशी असते काय असते माहीत नाही आहे, पण असायचं तर ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार. कंपनीकडूनच आम्ही ते म्हणजे जे आपला त्या LG ब्रँड आहे ना, तर त्याच ब्रँडची माणसं होती. तुम्ही लोकलमध्ये किंवा तुमच्या ओळखीनं सुद्धा तुम्ही ते करून घेऊ शकता, पण शक्यतो ज्या त्या ब्रँडचं ज्या त्या म्हणजे ज्यांची त्यांची जबाबदारी असते व्यवस्थित केलं. त्या दादाने त्यांचं काम केलं, ते गेले आणि त्याच्यानंतर माझी ड्युटी होती भांड्यांची. भांडी जर आपण बघायला गेलो ना तर अगदी आपण घासायचं म्हणलं, ठरवलं जर म्हणलं, म्हणजे माझं स्वतःचं सांगते तर ना 15 मिनटात भांडी क्लीन होतात. आणि जर रटाळवाणी जर आहे ना वैताग आला, कधी कधी नको वाटलं आणि रुंदी लावत जर घासलं ना, तुम्हाला सांगते अर्धा तास पाऊण तास पण लागतो, पण ते आपल्यावरती आहे. आणि कोणाला अशी सवय आहे, मला ना भांडी घासताना म्हणजे मोठी भांडी घासताना ना मला खाली टेकाण लागतं. म्हणजे कशाचं,
ते भांडं ठेवूनच घासायचं. अंतराळी लोक कशी घासतात मला तेच कळत नाही. ती किट्टो पण ना मोठी मोठी पातेलीसुद्धा असू दे, कुकर असू दे, अंतराळीच घासते. मला असं वाटतं की अंतराळी भांड्याला जोर लागत नाही आणि त्यामुळे ते तेवढी स्वच्छ होत नाहीत. कोणी सहमत असाल तर, कारण माझं दीदीचं ह्यावरनं वाजतं. मला ना ते हातात भांडी घेऊन घासते ना, मला त्याचा खूप राग येतो. मी म्हणते की ते वरनं फक्त घासायची म्हणून झालं. जेव्हा तुम्ही त्याला टेकान देता आणि जोर लावून जेव्हा घासतात त्यावेळेला ते भांडं तेवढंच स्वच्छ होतं. आणि तिजन माझं असं 4 दिवसातनं एकदा तरी त्या गोष्टीसाठी कायम वाजलेलं असतं. त्यामुळे तुम्ही जरूर कमेंट करा. निदान ते कमेंट बघून तरी, कारण बघा प्रॉब्लेम छोटा आहे, पण तिला माझं ते बोलणं जे आहे ते पटत नाही. ती म्हणते असं पण घासायचं आहे, तसं पण घासायचं आहे. दोन्हीपैकी एक जरी झालं तर ती भांडी घासूनच होतात. असं आता हे तुम्हाला शेअर का केलं, कारण प्रत्येकाच्या घरी पोरे असतात आणि आपण ना त्यांना छोटी गोष्ट असू दे पण ती शिकवायला गेलो ना ते आपल्याला लांबड लावतात. हे असंच का, ते त्यामुळे जर तसं होत असेल तर मग हे असंच का. आपल्याही घरात तेच आहे. असो पण किट्टोला तुम्ही भरभरून प्रेम देता आणि शक्यतो आता सध्याच्या ह्याच्यात जर बघायला गेलं तर मी जास्त घरातल्या कामात तिला जास्त घेत नाही. तेवढंच कधी फ्री असेल, कधी रिकामी असेल, आणि आता माझं काम मीच घेतलेलं आहे आणि ते जन्मभर, आणि तुमच्या घरात सुद्धा तेच असणार आहे. तुम्हीच तुमचं काम जन्मभर, कारण आता शिकणार, उद्या पुन्हा शिक्षण घ्यायला बाहेर जाणार, पुन्हा त्यांची लग्न होऊन जाणार आणि लग्न करून घरात येणारे ते कामाचे असेल तर मिळवलं, ते जर नसतील तर आणि ते डबल टिबल व्याप. कारण मी बघते सुना आलेल्या ज्या असतात ना त्या पण म्हणतात की बाबा ते पहिलंच बरं होतं. सुना नाही तोपर्यंत बायका म्हणतात कधी सुना येतात. हे रडगाणं हे असंच चालत राहणार आहे आणि या घरोघरी मातीच्या चुली आहेत म्हणायला हरकत नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू, माझं एक आहे, मला म्हणजे मी डोक्यात एक फिट करून घेतले की माझं काहीही असू दे, कसंही असू दे, मला शेवटपर्यंत हेच करायचं आहे. कारण सांगते, तुम्ही किती कमवताय किंवा तुम्ही काय काम करताय, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही जॉब करा, ठराविक घरातली कामं तुम्हाला चुकत नाहीत म्हणजे नाहीत. बायकांना तर चुकतच नाही आहेत. तुम्ही कितीही काही म्हणा, क्वचित काही टक्के मुली आहेत ज्यांना हे करावं लागत नाही. त्याच्यासाठी त्यांच्या घरात भरपूर नोकरचाकर असतील, भरपूर सोयीसुविधा असतील, पण सगळ्यांच्याच घरात ते नसतं. सगळ्यांच्याच घरात असं नसतं. खूप साऱ्या लेडीज अशा आहेत एवढ्या स्ट्रगल करतात घरप्रपंचाला हात लावण्यासाठी, घरात पण सगळं करतात, 4 पैसे वाचवण्यासाठी, बाहेर पण करून येतात. त्यामुळे मी खरंच म्हणेन की त्या बायकांसाठी म्हणजे खूप गोष्टी बघून मग त्यांना तो सगळा प्रपंच जो आहे तो करावा लागतो. केवढी झाड होतो कधी आधीच्या व्हिडिओमध्ये वे असं वाटतं सिलेंडरला साडी हा येड्या त्या बाया झोपत नाही त्या लवकर. पहिला तू येडायस, तू झोप पहिला. तू माझा पेन दे. हा मगाशी मला म्हणत होतं चल की मम्मी दीदीची डान्स बघायला. तिकडून आलं की आंघोळ करायचं म्हणले की क्लास असतोय संध्याकाळचा. संध्याकाळी 6 पर्यंत ती घरातच हा आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मॅडम निवांत 9-10 उठत्या. त्या दिवशी पण नाही. तू जा तू 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 काय करू. मामाला बोलू का? घे का त्याला वर. किती वाजेपर्यंत जागा असते हो? जोपर्यंत आम्ही झोपत नाही अजून तर नाही झोपत, 4 तास असते. असो, किट्टोचं ना आता काही दिवसापूर्वी एक काढलेलं ड्रॉइंग जे आहे ते मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर हे बघू शकता, कृष्णा खूप आवडीचा आहे तिचा बरं का ताईनं. राधाकृष्ण खूप आवडीचा विषय आहे आणि तिने गॅदरिंगमध्ये सुद्धा असू दे 2-3 वर्ष राधाकृष्णाचंच सॉन्ग घेत असते. असं चला व्हिडिओचा एंड करते. आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.